परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाल्याचा अहवाल समोर आला। प्रकाश आंबेडकरांनी हा अहवाल ट्विट केलेला आहे। घाटी हॉस्पिटलमधील अहवालामधून सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। परभणी हिंसाचार प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली। न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ यांचा मृत्यू झाला। हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता। संभाजीनगरमध्ये शवविच्छेदनासाठी कुटुंबियांनी आंदोलन केलं। अखेर संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन पार पडलं। अंगावर जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं। सर, फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत। त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे।